नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आज दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या बातमीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे, कोकणातला वाघ असं ज्याला संबोधलं जातं ते नारायण राणे यांच्या अडचणी आता वाढताना बघायला मिळतायत। आज हायकोर्टात याचिका फाईल होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। एक याचिका दाखल झालेली होती, ती फेटाळण्यात आली। आता दुसरी पुनर्विचार याचिका नारायण राणेंच्या वकिलाकडून दाखल केली जाणार होती, त्याच्याविषयीचं अपडेट आता येतंय। त्याच अपडेटने आपण सुरुवात करतो आहोत। आज हायकोर्टात याचिका फाईल होणार नाही, तांत्रिक अडचणींमुळे आज याचिका दाखल होणार नाही। ही याचिका उद्या दाखल केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय नारायण राणे यांच्या वकिलावरून। मुख्यमंत्र्यांबाबत नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं होतं ते त्यांना भोवलंय, त्यांना ताब्यात घेण्यात आलंय, पोलीस स्टेशनला नेलं गेलंय आणि आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। गुन्हा दाखल केल्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट शिवाय न्यायालयानं याचिका दाखल करून घेण्यास नकार दिलेला आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। अजित, काय याचिकेसंदर्भातलं अपडेट सांगाल? आधी असं कळत होतं एक याचिका दाखल केली वकिलांनी, ती कोर्टानं नाकारली किंवा फेटाळली, आणि आता दुसरी याचिका ज्याच्याविषयीचं हे अपडेट येतंय का? आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत। नारायण राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। एक पुनर्विचार याचिका दाखल केली गेलेली होती, आता अजून एक याचिका दाखल करण्यात आली आहे। या संदर्भातला अपडेट आपण आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलून घेऊया। अजित, एक याचिका दाखल झाली, ती फेटाळण्यात आली नारायण राणेंसंदर्भातली, आता ही दुसरी याचिका आहे का ज्याच्याविषयीचं अपडेट समोर येत आहे, काय सांगाल? सुवर्ण, याचिका ही अजूनपर्यंत दाखल झालेलीच नाही आहे। नारायण राणे यांचं म्हणणं मांडण्याकरता ते केंद्रीय मंत्री आहेत, त्याच पद्धतीने त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ह्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्याकरता किंवा ताब्यात घेण्याकरता 41A या अंतर्गत एक नोटीस बजावावी लागते आणि त्यानंतर ताब्यात घ्यावं लागतं। अशी कोणतीही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे। त्याच पद्धतीनं प्रोटोकॉल जो आहे, राजशिष्टाचार जो आहे केंद्रीय मंत्र्याला अटक करताना, तो कुठे पाळला गेलेला नाही आहे। राजकीय दबाव, त्याच पद्धतीनं पोलीस सत्तेचा वापर करून नारायण राणे यांच्यावरती कारवाई केली जाते, असं सर्व मुद्दे जे आहेत हे या याचिकेमध्ये होते। सुरुवातीला ही याचिका जी आहे ती दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यावेळी सांगण्यात आलं की जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत या सगळ्या केसमधले ते जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी याचिका दाखल करून घेणार नाही। स्कॅन कॉपीवरती याचिका दाखल होऊ शकत नाही असं न्यायालयाने स्पष्टीकरण दिलं। त्यानंतर 3:30 वाजता हीच याचिका पुन्हा न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या न्यायालयासमोर दाखल केली जाणार होती। ती संपूर्ण प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती, मात्र तिथे देखील तोच मुद्दा पुन्हा उपस्थित झाला की या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायालयाला मिळत नाही तोपर्यंत याचिका दाखल करून घेता येणार नाही। म्हणजे कुठेतरी नारायण राणे यांचा हायकोर्टातला डाव जो आहे तो फसलेला असं दिसतोय। ज्या पद्धतीनं नारायण राणे यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नारायण राणे यांच्या वकिलांच्या फौजने रत्नागिरी कोर्ट असेल, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय असेल, या ठिकाणी फिल्डिंग लावली होती, पण त्यांची दोन्ही ठिकाणची फिल्डिंग जी आहे ती त्यांना कामी आलेली नाही आहे। त्या दोन्ही ठिकाणाहून त्यांना दिलासा मिळाला नाही आहे। आता विशेष त्या ठिकाणी जर जी माहिती मिळते त्यानुसार की आता जर विशेष काही गॅजेटेड ऑफिसर्स म्हणजे राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील किंवा त्याहीपेक्षा माफ करा किंवा त्या पातळीवरचे जे अधिकारी आहेत किंवा त्या दर्जाचे जे अधिकारी आहेत किंवा नेते आहेत, पदसिद्ध त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत, यांनी जर याच्यामध्ये हस्तक्षेप केला किंवा जर मुख्य न्यायाधीश असतील, सरन्यायाधीश असतील, अशांनी त्यांचा अधिकार वापरला किंवा जर त्यांच्या वकिलांनी कुठल्या न्यायमूर्तींना जर विनंती केली की याच्यावर तुम्ही तातडीनं सुनावणी घ्यावी, तर ही सुनावणी जी आहे ती रात्री देखील होऊ शकते। आपण पाहिलं असेल की अनेक अशी प्रकरणं आहेत ज्या प्रकरणांची सुनावणी संपूर्ण रात्रभर सुरू होती आणि पहाटे त्यांचे निकाल आलेले आहेत। त्यामुळे पण अजित, सुनावणी संदर्भात आपण बोलताय की सुनावणी उशिरा सुद्धा रात्री होऊ शकते, त्याआधी याचिका दाखल व्हावी लागेल? अगदी बरोबर आहे। जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स घेऊन सिंधुदुर्गावरून त्या ठिकाणी त्यांची माणसं निघालेली आहेत। आता जवळपास 5 ते 7 तासाचा वेळ लागू शकतो, तो त्याहीपेक्षा जास्त वेळ किंवा कमी वेळ लागू शकतो, पण हा सगळा कायदेशीर मुद्दा आहे, तांत्रिक मुद्दा आहे। त्यांच्या वकिलांचं हेच म्हणणं होतं की न्यायालयाने हीच तांत्रिक बाब पुढे करत उद्या सकाळी याच्यावरती सुनावणी घेण्यास आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले आहे। त्यामुळे उद्या या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होईल असं दिसतंय।
हो. पण आणखी पण पर्याय एका देखील बाजूला नारायण यांच्याकडे अजित उपलब्ध आहेत. एका बाजूला ते- अजित स्वतः नारायण राणेंना पोलीस स्टेशनला नेलं गेलेलं आहे, तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच्या पुढच्या प्रक्रियेविषयी अपडेट विषयी काय सांगू शकाल? मुळात आता नारायण राणे यांना त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे. आता ही अटक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याचिकेमध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे, ती म्हणजे नारायण राणे यांच्यावरती दाखल केलेले जे कलमं आहेत त्या कलमांमध्ये अटक होणं गरजेचं नाही आहे. त्यामुळे नारायण यांना अटक केलेली ही कायदेशीरच अटक चुकीची आहे असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं होतं. हीच बाब पुढे घेत आता त्यांचे वकील जे आहेत ते पोलिसांशी त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना जर अटक झाली तर त्यांना रात्रभर पोलिसमध्ये काढावं लागेल का त्या ठिकाणी पुन्हा रत्नागिरीमध्ये किंवा मुंबई उच्च न्यायालयामध्ये विशेष सुनावणी यासाठी घेतली जाईल. ही सगळी एक टप्प्याटप्प्याची तांत्रिक गोष्ट आहे. पण आता तरी हेच दिसतंय की नारायण राणे यांना त्या ठिकाणी अजूनही न्यायालयामधून कुठला दिलासा मिळालेला नाही आहे. नक्की. धन्यवाद अजित, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. मात्र जर नारायण राणेंना आजची रात्र पोलीस स्टेशनमध्येच काढावी लागली तर जसा आज दिवसभर महाराष्ट्रभरात राडा बघायला मिळालेला आहे किंवा त्याचे पडसाद उमटलेले बघायला मिळालेले आहेत, तसाच प्रकार या पुढच्या काही तासांमध्ये सुद्धा बघायला मिळेल. त्यामुळे काय नेमकं घडतंय हे बघणं महत्त्वाचं आहे. प्रसाद लाड यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये राडा घातलेला बघायला मिळतोय. त्यांच्यासोबत निलेश राणे आणि नितेश राणेही पाहायला मिळत आहेत. संगमेश्वर पोलीस ठाणा आहे. प्रसाद लाड आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. निलेश आणि नितेश राणे सुद्धा तिथे दिसत आहेत. एका बाजूला नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत, याचिका आज दाखल होणार नाही अशी चिन्ह दिसत आहेत. चुकीचं आहे. तुम्ही एक मिनिट प्रवीण मला बोलू द्या. खासदार साहेब, मी त्यांना मगासपासून 1 तास झाला एसपी दरवाजा बंद करून बसले आहेत. एक सिनियर IAS ऑफिसर त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत, त्यांना ते वेळ देत नाहीयेत. कुठल्या गुणाखाली तुम्ही सन्माननीय खासदार नारायण राणे आणि मंत्र्यांना आणलं? त्यापेक्षा पण मोठी गोष्ट आहे, 70 वर्ष त्यांचं वय आहे. एक सिनियर सिटीजनला अशा पद्धतीत वागणूक देता का? एका विधान परिषदेच्या आमदाराला, माजी राज्यमंत्र्याला तुम्ही जमिनीवर बसायला भाग पाडता का? आम्हाला नाही, मला नाही सांगू शकत. तुम्ही करायचं का? माझी नोंद दाखव ना मला. तू घेतली येतात ती लपवतो कशाला? मला नोंदी दाखवा ना साहेब, मी हात जोडतो तुमच्या. मला नोंदी दाखवा, मला नोंदी दाखवा. नाही, मी उपोषणाला बसणार साहेब. मला तुम्ही अटक करा, मला नोंदी दाखवा. एसपीने मला भेटायला सांगा. नाही, ही पद्धत चुकीची आहे. ही पद्धत चुकीची आहे साहेब. तुम्ही आमदार होता, काही साहेबांच्या जीवाला धोका आहे. साहेबांना तुम्ही रस्त्यात मारणार, साहेबांना तुम्ही रस्त्यात मारणार आहात. साहेबांचा खून प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतायत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. ही दंडुकेशाही चाललेली आहे. अटक वॉरंट नसताना सुद्धा राणे साहेबांना BP शुगर वाढलेलं असताना गाडीत टाकूनच शब्द वापरतो, एखाद्या सामान्य माणसासारख्या गाडीत टाकून संगमेश्वरच्या दिशेने घेऊन गेलेले आहेत. पुढे काय करणार आहे माहीत नाही. अनिल परबांचा टॉक SPशी TV9 ने कॅच केला आहे की ज्याच्यामध्ये ते म्हणतायत कसं ऐकत नाहीत, बळाचा वापर करा. अरे का चाललंय काय? पोलिसांच्या साह्याने चाललंय का? सोडा, सरकार सोडा आणि उतरा रस्त्यावर, मग बघूया काय करायचं ते. सरकारच्या जीवावर तुम्ही कोणाकोणाला त्रास देणार आहात? आणि त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो. राज्यभर भारतीय जनता पार्टी प्रखर निदर्शनं करेल. कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की पार्टी विथ द डिफरन्स मधला हा जो भाग आहे की हिंसाचार आम्ही करणार नाही, हिंसाचार आमचं कल्चर नाही, पण निदर्शनं प्रखर झाली पाहिजे. पुन्हा कोणी अशा प्रकारचं धाडस करता कामा. मुख्यमंत्र्यांचं किंवा राज्याच्या प्रमुखांचं ज्या पद्धतीने त्यांच्यावर वक्तृत्व केलं जातं ते कोणी असो, ते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत म्हणून मी म्हणतोय असं नाही. या राज्याचे मुख्यमंत्री जो कोणी असेल त्यांच्याबद्दलचं इतक्या खालच्या पातळीवर जर वक्तृत्व झालं असेल तर त्याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी कारवाई केली असेल तर त्या बाबतीमध्ये माझ्या मताने ती कारवाई योग्य झाली असं माझं मत. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी त्याच्या पद्धतीने बोलणं गरजेचं होतं. त्यांची जी अपेक्षा होती ती झाली नसेल,
त्यांनी ज्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर वक्तृत्व केलं असेल त्याच्यावर कारवाई पोलिसांनी केलं असेल. पोलिसांनी कारवाई केली त्या पोलिसांनी कारवाई केलेली आहे. ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या बद्दल भाषेचा वापर करत आहे, कानाचे खाली वाजवण्याची भाषा वापरत आहे, हे नुसतं मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. हे कधी सहन होऊ शकत नाही. लोकांना कळलं पाहिजे की कायदेपेक्षा कोणी मोठा नाही. कितीही मोठा व्यक्ती असेल निश्चित रूपाने कायदेशीर कारवाया होतील. रिॲक्शन येणारच आहे ना. माझ्या नेत्याला कोणी काही केलं तर मी शांत बसेल, कोणीच बसत नाही. कॉन्स्टिट्युशनल पोस्ट, ते माझे मुख्यमंत्री आहेत, मी त्या कॅबिनेटमध्ये आहे. ते या महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्राचा नेता आहे. तो विधानसभेचा नेता आहे. 288 आमदारांचा नेता असतो तो. त्यामुळे ते जे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या कानफडात मारल्यासारखी आहे. राजकारणाची स्तर खाली गेला असं नाही, काही लोकांचा स्तर खाली गेलेला आहे आणि अशा पद्धतीनं बोलणाऱ्या लोकांना महत्त्व देणं हे प्रत्येक राजकीय पक्षाने विचार केला पाहिजे. आणि कशा पद्धतीने राजकारणात वावरायचं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याबद्दल तुम्हाला भले राग असेल, भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरेंचा द्वेष असेल, त्यांच्यावर प्रचंड मोठा राग असेल, तरी ही भाषा महाराष्ट्र कधीही मान्य करणार नाही. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात ट्विट केलेलं आहे. त्यांनी ट्विट काय केलंय ते आपण बघूया. राणेंची अटक लोकशाहीच्या मूल्यांचं पतन आहे असं JP नड्डा यांनी लिहिलं आहे. अशा कारवाईनं आम्ही घाबरणार नाही. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळतो आहे. प्रतिसादामुळे विरोधक घाबरलेले आहेत. आमची यात्रा सुरूच राहील. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत. तुषार, आज दिवसभरात वेगवान घडामोडी घडता आहेत. अक्षरशः नारायण राणे, राडा आणि राजकारण महाराष्ट्रभर बघायला मिळतं आहे. आत्ता आपण कुठे आहात? कारण अशी समजते माहिती की गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नारायण राणेंवर सुरू आहे आणि तिथेच त्याच पोलीस स्थानकात प्रसाद लाड, नितेश राणे, निलेश राणे सुद्धा उपस्थित आहेत आणि तिथं सुद्धा पोलिसांसोबत बाचाबाची सुरू आहे. काय अपडेट आहे? सकाळी 8 वाजेपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा राजकारणाचा पायंडा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवातीला नारायण राणे यांना ज्या ऑफिसमध्ये ते बसले होते त्या ठिकाणी त्यांना समर्थकांनी आणि नितेश आणि निलेश राणे या दोन्ही पुत्रांनी त्यांना अटक करण्यापासून बचाव केला होता. त्यांची एकच प्रामुख्याने मागणी होती की तुम्ही आम्हाला त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याचा आम्हाला कॉपी दाखवण्यात यावी, त्यानंतर आम्ही तुमच्या सोबत येतो. मात्र तरीही पोलीस बळाचा वापर करून कॅबिनेट मंत्री नारायण राणेंना संगमेश्वर या पोलीस स्थानकामध्ये घेऊन आणण्यात आलं होतं. त्यानंतर पोलीस स्थानकामध्ये आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आणि प्रमोद जटर यांनी उपोषण केलं. मात्र त्यानंतर पोलिसांनी आता काही वेळापूर्वी आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार नारायण राणेंना संगमेश्वर येथून महाड प्रथम वर्ग न्यायालयामध्ये आता आपल्याला त्यांना हजर करताना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी पोलिसांनी नारायण राणेंच्या वैद्यकीय चाचणीचं पूर्ण केलेलं आहे. या वैद्यकीय चाचणीमध्ये नारायण राणेंचा ब्लड प्रेशर आणि त्यांची शुगर हे वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. तुषार क्षमा करा, थांबवते आणि पुन्हा विचारते, अपडेट काय आहे आत्ताचं? या घडीला नेमकं काय घडतंय? या घडीला नेमकं आता पोलिसांनी संगमेश्वर पोलीस स्थानकामधून मागच्या दाराने महाड प्रथम वर्ग न्यायालयामध्ये त्यांना काही वेळामध्ये हजर करण्यात येणार आहे. कारण की संगमेश्वरच्या रस्त्यावरती नारायण राणे समर्थक मोठ्या संख्येने जमल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी एक युक्ती लढवत आपल्याला नारायण राणेंना मागच्या दाराने आपल्याला घेऊन जाताना पाहायला मिळतात. आपण जर पाहत असाल तर आता आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आहेत.
आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. भास्कर जाधव काय बोलतायत हे आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांची भूमिका जाणून घेऊया. कारण की जेव्हा कोकणामध्ये खूप मोठ्या संख्येने आमदार एकवटले होते त्या ठिकाणी मोठा राडा सुरू होता. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः भास्कर जाधव आहेत. भास्कर जाधव सर एक मिनिट फक्त सांगाल, IBN लोकमतवर तुम्ही बोलत आहात. मी संध्याकाळी आहे बोलतोय फक्त कारण झालं कारण आम्ही लोक हॅलो सुवर्णा, आपण आता काही वेळातच नक्की तुझी तिकडे सगळी धावपळ तुषार सुरू आहे, कारण जसं तू सांगतोयस, माहिती देतोयस की कुठलीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मागच्या रस्त्यानं नारायण राणे यांना आता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ऑफिसमध्ये नेलं जात आहे. अर्थात त्याच्याविषयीचे सगळे अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं घेऊ. तुर्तास तुषार, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. क्षणाक्षणाचे कोकणात आत्ता सुरू असलेले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नारायण राणे यांना अटक झालेली आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यकर्त्यांचं आंदोलन बघायला मिळतंय. ही दृश्य पुण्यामधली आहेत. पुण्यामध्ये भाजपने रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे. झाशीची राणी चौक या परिसरामधली ही दृश्य आहेत. नारायण राणेंच्या अटकेचा निषेध सगळे कार्यकर्ते करत आहेत. नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानं पुण्यामध्ये आंदोलनं बघायला मिळत आहेत. कार्यकर्ते रस्त्यावर बसून आंदोलनं करतायत. त्यांच्या ताब्यात घेण्याचा निषेध केला जातोय. नारायण राणे यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काही वेळापूर्वी संगमेश्वरच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेण्यात आलेलं होतं. तिथे प्रसाद लाड, नितेश राणे, निलेश राणे आणि इतर सगळे कार्यकर्ते उपस्थित होते. आता त्यांना मागच्या दारानं, कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मागच्या दारानं न्यायदंडाधिकारी कार्यालयामध्ये नेलं जात आहे असं कळत होतं. आणि दुसरीकडे पुण्यामध्ये कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. एका बाजूला नारायण राणे यांना ताब्यात घेण्यात आलं संगमेश्वरमध्ये, तेव्हाची दृश्य आपण बघतोय. आणि दुसरीकडे पुण्यामध्ये भाजपने रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे. झाशीची राणी चौक या परिसरामध्ये ही आंदोलनं सुरू झाली आहेत. घोषणाबाजी होतीये जोरदार. हल्ला बोल म्हणून टाहो फोडला जातोय कार्यकर्त्यांकडून. नारायण राणेंच्या अटकेचा निषेध केला जातोय. त्यांना ताब्यात घेतलंय त्याचा निषेध केला जातोय. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया काही वेळापूर्वी सुरू होती. त्यांचं BP शुगर हाय असताना सुद्धा आणि अटकेचा कुठलाही कागद हातात नसताना सुद्धा त्यांना ताब्यात घेतलं जातंय. याचा निषेध केला जातोय, याचा विरोध केला जातोय महाराष्ट्रभरातून. ही सगळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आपण बघतोय. झाशीची राणी चौकातून आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याशी अधिक बोलूया. अद्वैत, नारायण राणेंना तिकडे कोकणात ताब्यात घेतलं गेलं आणि महाराष्ट्रभरामध्ये कार्यकर्त्यांची आंदोलनं सुरू झालेली आहेत. आता पुण्यामध्ये सुद्धा तेच चित्र बघायला मिळत आहे. काय अधिक सांगाल? सुवर्ण, अगदी बरोबर आहे. पुण्यामध्ये सुद्धा दिवसभर सगळं वातावरण ढवळून निघालेलं आहे. सुरुवात शिवसैनिकांनी केली. शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयामध्ये कोंबड्या सोडल्या आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेची वाघाची मांजर झाली असं म्हणत भाजपने शिवसेनेच्या कार्यालयामध्ये मांजर नेऊन त्या मांजरीला दूध पाजलं. दुसरीकडे आता भाजप आक्रमक झालेली आहे. झाशीची राणी चौकामध्ये कार्यकर्ते निदर्शनं करतायत आणि रास्ता रोको करण्याचा त्यांचा इरादा आहे. आपल्याला माहिती साधारणतः 5-5:30ची वेळ आहे. ऑफिसेस आणि सगळं सुटून गर्दी होते. पोलीस विनवणी करतायत की रास्ता रोको करू नका. बघूयात आपण, नुसत्याच घोषणा देतात का रास्ता रोको करतायत. आता दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा शिवसेनेच्या मदतीला आलेली आहे आणि अखिल मंडई पुणे इथं अशी माहिती मिळते की नारायण राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून राष्ट्रवादी राणेंचा निषेध करते आणि शिवसेनेच्या पाठीशी राहते. तेव्हा जर आपण बघितलं तर शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, अक्षरशः वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करून पुण्यात सुद्धा नारायण राणेंच्या वरच्या कारवाईचे पडसाद जे आहेत ते उमटताना दिसत आहेत. आता सध्या
झाशीची राणी चौक, ज्याला बालगंधर्व रंगमंदिर चौक म्हणून पण ओळखलं जातं, तिथं हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि ते उद्धव ठाकरे असतील, सोनिया गांधी असतील किंवा राष्ट्रवादी असतील त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत आहेत आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा नारायण राणे स्वतः फडणवीस यांच्या कौतुकाच्याही घोषणा देत आहेत. माहिती आपल्याला की 6 महिन्यानंतरच महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. मुंबई असेल, बरोबर. पुणे असेल आणि सगळीकडं जो सामना होणार आहे तो एक प्रकारे शिवसेना विरुद्ध भाजप नक्की. किंवा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप याची एक प्रकारे ही रंगीत नांदी, तालीम सुद्धा रंगीत म्हणता तालीम येईल. किंवा नांदी म्हणता येईल. अद्वैत, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. पण आता राणेंच्या या सगळ्या प्रकरणावरून पुण्यामध्ये बालगंधर्व चौकात एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते असं चित्र समोरासमोर आलेलं आपल्याला बघायला मिळू नये म्हणजे मिळवलं. नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. संगमेश्वरमध्ये त्यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मागच्या रस्त्यांनी न्यायदंडाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आलं अशी माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर तिथे उपस्थित आहेत. त्यांनी भास्कर जाधव यांच्याशी संवाद साधला. आपण बघूयात. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना आमदार भास्कर जाधव आहेत. जाधव साहेब, तुम्ही काय सांगाल ज्या प्रकारे नारायण राणेंवरती अटकेची कारवाई सुरू आहे, समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर पाहायला मिळतात आणि त्यांचं आंदोलन सुरू आहे, काय सांगाल? असं आहे की ही जनआशीर्वाद यात्रा ही भारतीय जनता पार्टीनं आयोजित केलेली जनआशीर्वाद यात्रा आहे आणि या जनआशीर्वाद यात्रेमध्ये नारायणराव राणे हे जे माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल जे अतिशय अश्लाघ्य, अशोभनीय आणि त्यांच्या स्वतःच्या पदाला सुद्धा न शोभणारे बोलले आणि तुम्हीच म्हणताय की त्यांना अटक झाल्यानंतर त्यांचे समर्थक आहेत, याचा अर्थ त्यांच्याबरोबर काही भारतीय जनता पार्टी नाही आहे आणि म्हणून त्यांच्या समर्थकांची ही संघर्ष यात्रा आहे आणि म्हणून त्याचे परिणाम त्यांना जे काही भोगावे लागतात ते लागत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत त्यांना जबरदस्तीने रूममधून बाहेर काढलं, त्यांना जेवण देखील करून दिलं नाही. ही कोणत्या प्रकारची न्यायव्यवस्था? असं आहे की जर असं खरोखर पोलिसांनी त्यांना जबरदस्तीनं बाहेर काढलं असेल घरातून तर ते निश्चितपणे लपून राहिले होते आणि लपून राहिलेल्या माणसाला जसं इतर सामान्य आरोपीला बाहेर खेचून काढतात पोलिसांनी, त्याचं जर खरोखर पोलिसांनी यांना खेचून काढलं असेल हे आक्रमकपणे आता रस्त्यावर उतरतायत आणि ते चॅलेंज करताना पाहायला मिळतात की तुम्ही जर आमच्याबाबत हे केलं तर आम्ही त्या प्रकारचं प्रत्युत्तर देऊ. असं आहे की आज त्यांच्या वडिलांच्यावर कारवाई झाली ते आज म्हणून बोलतायत. जेव्हा त्यांच्याबद्दल कोणी एक शब्द सुद्धा काढत नव्हतं, कोणी उच्चारत नव्हतं, कोणी काही बोलत नव्हतं, तेव्हाही ते अशीच भाषा वापरत होते. त्यामुळे जो गरजेल तो बरसणार नाही. म्हणजे आता शिवसेना यापूर्वी जी होती, शिवसेनेच्या ठाकरे कुटुंबावरती प्रामुख्याने निलेश राणे असतील, नितेश राणे असतील किंवा नारायण राणे असतील, ते प्रामुख्याने टीका करत होते, आरोप करत होते, पाहायला मिळत नव्हती. मात्र आता यापुढील काळामध्ये जर ठाकरे कुटुंबावरती जर अशी काही आरोप झाले किंवा त्यांच्यावरती काही वेगळ्या प्रकारचं भाष्य झालं तर अटकेची कारवाई होत राहणार आहे का? असं आहे की नारायणराव राणे आणि त्यांची मुलं सातत्यानं माननीय उद्धव ठाकरेंच्यावर टीका करत होते, आरोप करत होते खालच्या भाषेमध्ये आणि अश्लाघ्य असे आरोप करत होते. परंतु उद्धव साहेबांनी कधीही तोंड उघडलं नाही आणि त्यामुळं एक प्रकारे शिवसैनिक हा आतून गेले कित्येक वर्ष धुसफुसत होता, गेले कित्येक वर्ष आतून नुसता आतून धगधगत होता, परंतु त्याचा स्फोट होत नव्हता. पण आज त्याचा स्फोट झालेला आहे आणि त्या शिवसैनिकांची ताकद काय असते ही नारायण राणेंना लवकरच कळेल. कोकणामध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्यांना अटक झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, नारायण राणेंचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत की आम्ही संपूर्ण कोकणमध्ये बंद पाळू, आम्ही त्या ठिकाणी जाळपोळ करू. शिवसेना याला कसं उत्तर देणार आहे? काही उत्तर द्यायची गरज नाही, त्यांच्याकडून त्यातलं काही होणार नाही. ते फक्त त्यांची तोंडाची हवा असते, बाकी काही नाही. तोंडात बळ आणि राणेंच्या पाठीमागे सगळं सीताफळ. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल, हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार भास्कर जाधव. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे नारायण राणेंवरती कारवाई केलेली आहे, एखाद्या सामान्य व्यक्तीवरती कारवाई होते त्याच प्रकारे कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांना वेगळी कोणत्याही प्रकारची वागणूक देण्यात आलेली नाही आहे. व्हिडिओ गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, कोकण. भास्कर जाधव आमदार ज्यांनी न्यूज 18 लोकमतवर सविस्तर प्रतिक्रिया. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत.
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं नेण्यात आलेलं आहे। या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। ही दृश्य महाड इथली आहेत। महाडमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नारायण राणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। चंद्रकांत, आत्ताचं काय अपडेट आहे? महाडमध्ये हा मोठा पोलीस बंदोबस्त कुठं बघायला मिळतो आहे? नारायण राणेंना इथं आणलं गेलेलं आहे का अजून वेळ लागेल? काय अपडेट सगळे? केंद्रीय उद्योग मंत्री जे आहेत नारायण राणे त्यांना आता चिपळूणमध्ये संगमेश्वरमध्ये ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांना चिपळूण पर्यंत आणलेलं आहे आणि चिपळूण जो भरणे नाका आहे ठिकाणी हा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। कारण कालच या ठिकाणी त्यांची जन आशीर्वादची जी सभा आहे ती या ठिकाणी झालेली होती, भरणे नाका या ठिकाणी, आणि त्याच ठिकाणाहून त्यांना आता हादसा आहे कशेडी इथपर्यंत हे पोलीस रत्नागिरीचे पोलीस आहेत हे त्या ठिकाणी त्यांना नेणार आहेत। त्यांच्या एस्कॉर्टिंग असणार आहे पोलिसांचं। आणि महत्वाचं म्हणजे खेडमध्ये जो मुंबई गोवा महामार्ग खेड असेल, दापोली असेल, मंडणगड असेल, त्याचबरोबर बानकोट असेल, इथल्या सर्व पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक आहेत, पोलीस उपनिरीक्षक आहेत, स्वतः उपविभागीय अधिकारी आहेत पोलीस, ते त्या ठिकाणी आलेले आहेत। कुठल्याही बरोबर, पण चंद्रकांत याविषयी काही माहिती कळतीये का? म्हणजे हा जो सगळा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय तो त्यांना कुठे नेलं जातंय तिथपर्यंत हा सगळा पोलीस बंदोबस्त ठेवला गेलाय? हो नक्कीच, कारण जे गजबजलेले ठिकाण आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिक क्लिअर करणं हा तर एक भाग आहेच, परंतु त्यांच्या ठिकाणच्याकडून काही कृत्य घडू नये यासाठी देखील आहे। त्याच्यामुळे त्यांना आता भरणे नाका इथपासून ते महाडपर्यंत हा जो पोलीस संचा जो सुरक्षा कवच आहे हे एक प्रकारचं बरोबर, तयार म्हणजे केलं गेलेलं आहे। चंद्रकांत आपण असं सांगताय की आता चिपळूण पर्यंत ते आलेले आहेत, इथून पुढे भरणे नाका, इथूनच पुढे ते जातील आणि जिथे जिथे महत्वाचे टप्पे आहेत तिथे तिथे हा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय। भरणा नाका जिथे जन आशीर्वाद यात्रा काल नारायण राणेंची पार पडली खेडच्या ठिकाणी, तिथेच हा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय आणि हाच पोलीस बंदोबस्त महाड पर्यंत असेल, त्यांना महाड पर्यंत घेऊन नेलं जाईल अशी माहिती मिळते आहे। चंद्रकांत, महाड मध्ये त्यांना कुठे नेलं जाणार आहे याविषयीचे काही अपडेट? आता जी आपल्याला प्राथमिक माहिती मिळते ती अशी आहे की महाडमध्ये त्यांना नेलं, आता चिपळूणमध्ये रायगड पोलीस जे आहेत हे दाखल झालेले आहेत, तिथून त्यांनी रत्नागिरी पोलिसांकडून नारायण राणे यांना मध्ये घेतलेलं आहे आणि तिथून ते थेट महाडला न्यायालयामध्ये त्यांना हजर करतील। कारण संध्याकाळी आहे, उशीर होतोय, कारण महाडला पोहोचेपर्यंत किमान 7:30 म्हणजे माहिती अशी मिळते की महाड न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल। तुर्तास चंद्रकांत, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। काही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। नारायण राणे यांना घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा ताफा न्यूज 18 लोकमतनं चित्रित केलेला आहे, त्याची ही दृश्य आहेत। नारायण राणे यांना घेऊन हा सगळा ताफा संगमेश्वर, चिपळूण, खेडचा भरणा नाका आणि पुढे महाडपर्यंत पोहोचणार आहे। महाडमध्ये न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल अशी माहिती मिळते आहे। हा ताफा आहे नारायण राणे यांना घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा। हा ताफा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूणपर्यंत पोहोचलाय असं कळतं आहे। चिपळूणवरनं पुढे खेडचा भरणा नाका आणि तिथून पुढे महाडपर्यंत हा ताफा पोहोचेल। ही दृश्य आहेत नारायण राणे यांना घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या ताफ्याची। नारायण राणेंच्या अडचणी वाढलेल्या आहेत, महाडमध्ये न्यायालयात त्यांना हजर केलं जाईल असं कळतं आहे, पण संगमेश्वरमध्ये किंवा पोलीस स्थानकामधून त्यांना बाहेर काढताना महत्वाच्या म्हणजे समोरच्या रस्त्याने न काढता त्यांना मागच्या गेटनी बाहेर काढण्यात आलं आणि कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये म्हणून आता त्यांना महाडला नेलं जातंय। तर एका बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानासमोर सुद्धा शिवसैनिकांनी आंदोलन केलंय, तसंच नारायण राणेंच्या निवासस्थानाबाहेर असलेले पोस्टर्स सुद्धा फाडण्यात आलेले आहेत। नारायण राणेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी शिवसेनेची मागणी आहे। एकंदरीतच राज्यासह नवी दिल्लीतही नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। गली में शोर है,
या सगळ्या दिवसभरात घडणाऱ्या घडामोडींमध्ये एका भाजपच्या नगरसेवकाला सुद्धा काळं फासण्यात आलेलं आहे. उल्हासनगरमधली ही घटना आहे. उल्हासनगरमध्ये नगरसेवकाला मारहाण करण्यात आली. भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना मारहाण झालेली आहे. नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार शिवसैनिकांकडून घेतला जात होता आणि त्याच वेळेला भाजपच्या नगरसेवकाला शिवसैनिकांकडून मारहाण झालेली आहे. त्यांना काळं फासण्यात आलं, त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. ही दृश्य आहेत उल्हासनगरमधली. भाजपच्या एका नगरसेवकाला काळं फासण्यात आलं. नारायण राणे यांना ताब्यात घेतलं गेलंय आणि आत्ताची अपडेट अशी कळते की महाडच्या न्यायालयात त्यांना नेलं जाणार आहे. या सगळ्या विषयीचे अपडेट्स किंवा काय नेमके बदल होत आहेत त्या सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आत्ता इथेच थांबतोय. काही क्षणात ताज्या बातम्यांसह परत भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.